मित्रांनो, हुकुमाची राणी सिरियलचा आजचा भाग काय झाले चला जाणून घेऊयात। सुरुवातीलाच तनिषा आणि इंद्रा आता ऑफिसमध्ये बसलेले असतात। राणी निघून गेलेली असते तर आता मात्र इंद्रा बोलत असतो की तू राणीला असं बोलत जाऊ नकोस ना, मला मात्र तुम्हा दोघींना सांभाळायचं फार कठीण जात आहे, म्हणजेच मला ही गोष्ट फेस करणं फार डिफिकल्ट जात आहे। त्यावेळेस मात्र आता तनिषा तिकडे खाली बसलेली असते। इंद्रा मात्र तिला समजावण्याचा सारखाच प्रयत्न करत असतो। तर तनिषाचे नखरे काही संपत नसतात मित्रांनो। तनिषा आता उठून चालायला लागते आणि तनिषा आता मित्रांनो चालायला लागते, तिला उठून आता निघून जायचं असतं। त्यावेळेस आता इंद्रा तिला पकडतो आणि असं बोलतो की तनिषा, थोडंसं माझं ऐकून घे, मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ना, मला थोडा वेळ हवा आहे। परंतु त्यावेळेस तनिषा बोलते की तुला किती वेळ हवा आहे आणखी। त्यानंतर आता इंद्रा बोलू लागतो की तनिषा, हे जे काही झालंय ना ते माझ्या सहमतीने झालंच नाहीये, या गोष्टीचा मला खूप गिल्ट फील होत आहे आणि या गोष्टीमध्ये माझी कसलीही चूक नाहीये असं माझं मन मला सांगत आहे। त्यावेळेस आता इंद्रा बोलत असतो की आपण दोघे ड्रिंक करून होतो यार, त्यावेळी काय झालं मला काही एक माहीत नाहीये। त्यानंतर तनिषा आता खूप चिडलेली आहे, ती मात्र आता इंद्राकडे बोट करून असं बोलत आहे की इंद्रा, मला असं वाटत आहे की एखाद्या यूज करून गोष्टीला कसं फेकून दिलं जातं तशी गोष्ट मी आहे तुझ्यासाठी, तू मला कसं फेकून देतोस हे मात्र मी आता माझ्या डोळ्याने ऑब्झर्व करत आहे, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। त्यावेळेस आता ती खूप चिडलेली असते मित्रांनो, तिचा पारा अतिशय चढलेला असतो। तर इंद्रा मात्र बोलत असतो की तू एवढं रागावू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढूया। त्यानंतर मात्र आता तनिषा बोलते की मी तुला फक्त आज रात्रीपर्यंतचा टाइम देतेय, तोपर्यंत मात्र तू काहीही करून ही गोष्ट मात्र मान्य करायचीस की त्यावेळेस तू देखील सहमतीने माझ्यासोबत सर्व गोष्ट केली आहे आणि तू या सर्व गोष्टीमध्ये तेवढाच सामील आहे जेवढी मी आहे। तर आता इंद्राने डोक्याला हात लावला आहे। तर आता मित्रांनो इकडे विक्रांत जो आहे तो फोन करत असतो उर्मिलाला फोन करून तो सगळे अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो। उर्मिलाला तो विचारत असतो की उर्मिला काय चालू आहे तिकडे। तर उर्मिला सांगते, काय सांगू तुला, खूप मजा चालू आहे, तुझ्या बायकोने इकडे दबंग वातावरण करून टाकलंय, सगळ्यांना मी माझ्या बोटावरती नाचवत आहे, अक्षरशः माझं सगळे ऐकत आहेत आणि तुला मजा बघायची आहे का। त्यावेळेस मात्र आता ती व्हिडिओ कॉल सुरू करते आणि असं बोलते की थोडीशी मजा बघतो आता। लगेच मित्रांनो तिने मोबाईल साईडला ठेवला आहे, व्हिडिओ कॉल चालू करून आणि मोठ्याने रडण्यासाठी सुरुवात केलेली आहे। त्यावेळेस ती बोलत असते की प्रेग्नंट बाईला कोणी पाणी देणार की नाही, इकडे पाण्याचा एक थेंब देखील नाहीये, मला गोळ्या घ्यायच्यात आणि आता मी कशा गोळ्या घेऊ। तर लगेच रत्नाई मात्र बिचारा तिकडे येतात मित्रांनो। रत्नाई मात्र तिला बोलतात की काय झालं बाळा, मी तुझ्यासाठी पाणी आणते, तू रडू नको ना, तू टेन्शन घेऊ नको ना, आपल्या बाळाला त्रास होईल। तर मित्रांनो ही सर्व गोष्ट जी आहे तिकडनं आता विक्रांत कारमध्ये चांगलाच व्हिडिओ कॉलवरती एन्जॉय करत असतो, त्याला खूप हसायला येत असतं। तर लगेच मात्र आता जी आपली उर्मिला आहे ती बोलते, बघितली ना माझी बीबी पॉवर, आता मी फार मजा करते, तू टेन्शन घेऊ नकोस। तर घरी मात्र मित्रांनो आता तनिषा आणि विक्रांत आलेले असतात। ऑफिस संपल्यानंतर अचानक पाहायला मिळते की आता तनिषाचा तोल जातो आणि तनिषा खाली पडणार इतक्यातच मात्र तिला इंद्रा सावरतो। इंद्रा तिला सावरून घेत बोलतो, तनिषा थोडंसं सावकाश। तर मित्रांनो ते दोघे जण थोड्या वेळेसाठी मिठीत असतात। तर इकडे राणी आणि तिची मैत्रीण केस विषयी बोलत असतात, तिच्या मैत्रिणीला तिचा नवरा कसा फसवतो त्याबद्दल मात्र ती आता राणीला सांगत असते मित्रांनो। ती असं बोलत असते की राणी, काही केलं तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, म्हणजे मी त्याला स्वतः पाहिले दुसऱ्या बाईसोबत, त्यामुळे तू आता डिवोर्स केस लगेच सबमिट करून टाक, मला आता त्याचं तोंड पाहायचं नाहीये। तर मित्रांनो तेवढ्यात मात्र राणीची नजर या दोघांवरती जाते, हे दोघं काय करत आहेत इकडे। राणीची नजर त्या दोघांवरती गेल्यानंतर मित्रांनो ते दोघे आणखी जवळ येत चाललेले असतात आणि त्या दोघांना कसले भान राहिलेले नसतं। जाणून बुजून आता तनिषा हे नाटक करत असते मित्रांनो। तर लगेच आता राणी जी आहे ती बोलते, हे बघ माझा नवरा देखील आता त्यांच्या मैत्रिणीसोबत फिरत आहे, मला असं वाटतं का मी त्यांच्यावर संशय घेते का। तर लगेच राणी समजावत असते तिच्या मैत्रिणीला। तेवढ्यात पाहायला मिळतं मित्रांनो राणी आणि तनिषा ज्यावेळी एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्यावेळेस मात्र तनिषाचं लॉकेट जे आहे ते आता इंद्राच्या जॅकेटमध्ये फसतं। त्यावेळेस आता ते जॅकेट काही निघत नसतं। तर राणी मात्र आता त्या दोघांजवळ आलेली असते, दोघांनाही पाहत असते, राणीला बिलकुलही संशय नसतो, राणी खूप मनमोकळी असते। तर मित्रांनो पाहायला मिळते ते दोघे जण जवळ आल्यानंतर आता तनिषा आणखी नाटकं सुरू करते। तनिषा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि असं बोलते, थांब जरा मीच काढते, तुला काढता येत नाहीये ना, मी काढते बघते। तनिषा आता ते काढण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो। त्यावेळेस मात्र ती आता इंद्राचा हातही पकडते आणि त्याच्या खूप म्हणजे खूप जवळ आलेली असते। कुठेतरी आता राणीला मनामध्ये वाईटही वाटत असतं आणि ती असा विचार करत असते की हे माझं एक वाईट स्वप्न असू शकतं। त्यामुळे ती मात्र आता पुढे निघून जाते मित्रांनो आणि तेवढ्यात पाहायला मिळतंय की आता ती इंद्रा सरांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न करत असते की सर काही झालं तरी माझा तुमच्यावरती भरपूर विश्वास आहे। तर इंद्राचे हात खूप थरथर कापत असतात मित्रांनो। लगेच राणी बोलते की का तुमचे हात कापत आहेत,
का तुम्हाला एवढा घाम आलाय? त्यानंतर लगेच आता राणी स्वतःच्या पदराने चक्क इंद्राचा घाम पुसू लागते. त्याला खूप घाम आलेले असतो, कारण त्याला असं वाटत असतं की काही झाले तर राणी मला सोडून जायला नको. त्यावेळेस आता राणीने छान पदराने त्याचा घाम पुसत त्याची काळजी घेतली आहे. तेवढ्यात मित्रांनो आता घरामध्ये छान स्वयंपाक झालेला असतो. आबा बोलत असतात की घरभर किती सुगंध सुटलाय ना स्वयंपाकाचा. तर आबांना जेवणाची खूप ओढ लागलेली असते. तेवढ्यात आता मालती बोलते की उर्मिलाला कुठे जेवण द्यायचं, उर्मिलाला रूममध्ये जेवण द्यायचं की ती खाली येणार आहे. तेवढ्यात मात्र मित्रांनो उर्मिला आता वर्ण खाली येत असते. उर्मिला खाली येत असते आणि ती आता बोलत असते की मला काय तुम्ही रूममध्येच कोंडून ठेवणार की काय? मला या लोकांमध्ये सर्वांसोबत बसण्याची काही परमिशन वगैरे नाहीये का? म्हणजे मला माहित आहे की तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेसमोर मला आणत नाहीये, तिला काही बोलत नाहीये. त्यावेळेस आता उर्मिला नेहमीप्रमाणे नाटक सुरू करते मित्रांनो. असं बोलते, तुम्हाला माहिती आहे की नाही आबा तिने काय केलंय आज? तिने चक्क मला एक पपईचा पीस खायला दिला होता, जेणेकरून माझं बाळ जे आहे ते माझ्या पोटातच दगावेल. काय हेतू आहे हिचा मला काही समजत नाहीये. त्यावेळेस मात्र आता आबांना फार मोठा धक्का बसतो. आबा बोलतात की राणी असं करणं शक्यच नाही, राणी खूप गुणी मुलगी आहे. आबांना धक्का तर बसला असतो. त्यावेळेस मात्र आबा उठून उभा राहतात आणि बोलतात की राणी तुझ्यावरती कसले आरोप करत आहे ही? तर लगेच मित्रांनो उर्मिला बोलते की मी 1% खोटं बोलत नाहीये. तुम्ही रत्नाई आणि मालती आईला विचारा, दुपारी त्या होत्या त्या तुम्हाला सांगतील. त्यावेळेस मात्र आता उर्मिलाने जरा जास्तच नाटक सुरू केलेलं असतं. ती मोठ्याने ओरडत असते, मला समजलंय आता, म्हणजेच मी हिच्या अगोदर घराला वारस देत आहे ना, त्यामुळे ती असं करत आहे. तर आता कशी बशी भांडणं मिटतात मित्रांनो. भांडणं मिटल्यानंतर पाहायला मिळते अखेरीस उर्मिला मोठ्याने ओरडून सांगत असते की हिला माझी माफी मागायला लावा, हिने चूक केली तिला तिची चूक कबूल करायला लावा आबा. असं आता ती मोठ्याने बोलत असते मित्रांनो. त्यावेळेस मात्र पाहायला मिळतंय की आता मालती बोलत असते की राणी माफी माग ना तू, जाऊ दे काय झालं तरी तुला माफी मागावी लागते. त्यावेळेस मात्र मित्रांनो राणी बोलत असते की माझी चूक नाही तर मी माफी मागू कशाला? सगळेजण हेच बोलत असतात. तेवढ्यात मात्र राणी आता लगेच माफी मागते मित्रांनो. राणी बोलते की जाऊ द्या, सोडून द्या सगळं, काय करायचं आता. तर बिचारा राणीने शेवटी माघार घेतली आहे आणि हे भांडण शेवटी मिटवलेलं आहे. परंतु मित्रांनो राणी आता तनिषाला जेवण करण्यासाठी बोलावल्या जाते. तेवढ्यात आता तनिषा बॅग पॅक करून बाहेर आलेली असते. तिला खूप राग आलेले असतो आणि ती मात्र आता घरातून जाणार असते मित्रांनो. ती असं बोलत असते की मला आता या घरात राहायचं नाहीये, मी चालले आता. तिने बॅग वगैरे आणलेली असते आणि आता ती निघालेली असते मित्रांनो. तिकडे वातावरण जे आहे ते अतिशय जबरदस्त झालेलं असतं. त्यावेळेस आबा बोलतात की काय झालंय, तू असा का निर्णय घेतलास तनिषा बेटा? तनिषा बोलते या घरात राहून तरी काय करू, मला इंद्रा काहीच किंमत देत नाहीये, इंद्राच्या मनातच नाहीये. राणीने मात्र मला खूप विनवण्या करून इकडे आणलं, परंतु इंद्राला माझी थोडी देखील कदर नाहीये आबा. इंद्राला असं वाटतंय की मी मात्र या घरात राहायला नको, मी इकडनं जायला हवी असं त्याचं मत आहे. त्यावेळेस मित्रांनो इंद्रा काही एक बोलत नसतो. इंद्रा बोलत असतो की थोडंसं गप्प हो तू, काही काय बोलतेस? मला असं कधी वाटलं की मी कधी बोललो की तू या घरातनं निघून जा? त्यावेळेस आता तनिषा थोडंसं इमोशनलपणाचं नाटक तिकडे करत असते मित्रांनो. आणि आता ती फायनली घरातनं जाणारी असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता तनिषा खरोखर जाईल का मित्रांनो? आणि जर ती घर सोडून गेली तर पुढे नक्की काय होईल? म्हणजेच जर तनिषा नावाचं पात्र या सिरियलमधनं गेलं तर पुढे विलन कोण असेल आणि तनिषा गेल्यानंतर विक्रांतची घरात एंट्री होईल का, हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे मित्रांनो. कारण हुकुमाची राणी ही सिरियल दिवसेंदिवस खूप जबरदस्त TRP गेन करत चालली आहे आणि प्रेक्षकांना मालिका पाहण्यास खूप मजा येत आहे. तर मित्रांनो येणारा पुढील भाग जर तुम्हाला नक्कीच पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका मित्रांनो.